विद्यार्थी मित्रांनो, आज आमचं प्रॅक्टिकल होतं. आम्ही गेलो होतो पण आम्हाला सर हाकलून दिले. प्रॅक्टिकलच झालं नाही. हां उगाच चालू टाइमपास. मला लय माहिती आहे का, आज दुपारी कोणच नाही, आम्ही फक्त चौघ चलो रस्त्यावरती. समीर सर आम्हाला प्रॅक्टिकल घेते बोललेले, हां आम्ही नको बोललो कारण की आम्हाला पाठ नाही. आम्ही अभ्यासच केला तिथं. पाहिजे होते की मला पेपर नाही द्यायचं होतं, ते माझ्या मनासारखं झालं. मला सुद्धा, मी तर आज इंग्लिशचा अभ्यास थोडा सुद्धा केला नाही आणि मला असं भीती वाटलं होतं की काय मी फेलच होऊन जाईल. पण माझं देवाने ऐकलं आणि पेपर आज कॅन्सल झालं. उद्या घेतो म्हणलेत. आणि तोंडी 10 मार्काचे आणि लेखी 10 मार्काचे. बघू एवढं सगळं होऊन आता मी हॉस्टेलला चाललो. खूप भूक लागलेलं आहे, पण त्याच आश्रमशाळेत काय असतंय, एक भात आणि एक आमटी, त्याला सगळं दुसरं काहीच नाही. चांगलं हां दिसतं तोंड दिसतंय. ही स्वाती, मी जयश्री, आणि मी तुमचे ब्लॉग बनवणारे. ही माझी BF आहे. हा का, मी नाही BF आहे. लक्ष्मी आहे, BF आहे. ही BF आणि ही जिया. ओ पुढं खूप मोठी रिक्षा इथं साईडला वा, साईडला वा, पटपट पटपट सगळं पटपट साईडला वा. रिक्षा आल्यामुळे आमचं ब्लॉग मध्ये तुटलं होतं, तर आम्ही परत चालू केलं. आणि आता हॉस्टेल जवळ येतं, तिथं गेल्यावर मला ब्लॉग करायला भेटणार नाही म्हणून रस्त्यावरच करायचं. तिथे गेलं ना, आमच्या मॅडम खूप स्ट्रिक आहे, खूपच. हां चांगलं आहे तसं, पण जरा खूप स्ट्रिक घेतात. आणि आम्ही सगळे हो का, ती जरा खूपच आदर्श आहे. आणि तिचं पॅन्ट बघा किती भारी आहे. शिवाय म्हातारा घालतात ना तसं पॅन्ट आणली ती. आणि मग म्हणलं मला दे का, तरी देत नाही. पण ऊन लई लागत नाही असले तू ब्लॉग बनवलीस, आमचं तोंड नीट बघ ना. अरे उन्हामध्ये उलट माणूस चमकतो आहे की नाही. नाही तसं काय नसतं. मी सगळ्याला फिल्टर लावून गोरं गोरं करून टाकेन, आहे की नाही. सगळ्याला फिल्टर लावून जाईन. तुम्ही या पुढं. वा वा वा. आणि तिथं बघा समोर आमचं हॉस्टेल आलेलं आहे, वसतिगृह विभाग. तिथे बघा ना खटारा. त्या समोर एक ट्रॅक्टर आलेलं होतं. ते ट्रॅक्टर आमचं नाही, तरी पण बसायला लागतं. चला जाऊया हॉस्टेलमध्ये आता आणि जरा फ्रेश होऊन जेवण करून मग पुढचा अभ्यास करू. तर हॉस्टेलला जात हे दोघांना दुकानला जायचं होतं मध्येच. ह्यांचं तरी वेगळंच असतं. आणि मी आता दुकानात चालले, यांच्यापासून उधारी पैसे घेऊन खायला आणणार आता मी दोघांकडून. चला हे बघा, तर मी हॉस्टेलमध्ये आलेलं आहे, सगळेजण त्यांच्या जॉबमध्ये. आणि हॉलमध्ये मी एकटी आहे, सध्या माझ्या मैत्रिणी अजून आल्या नाहीत. आणि मी माझ्या पार्टनरसोबत आले. माझं पार्टनर म्हणजे माझं बेड, जे की तिथं मी राहते. माझं बेड खूप चांगलं आहे. तुम्ही पण आमच्या हॉस्टेलमध्ये या. खूप चांगली कॉलेज आहे आणि तुम्ही तर शाळेत शिका. आणि थोडं काय असेल तुमचं परिस्थिती, त्या पद्धतीने या. गरीब लोकांना हे खूप उपयोगात पडतात.